उसंतवाणी या नावानं गेली 500 दिवस सलग म्हणजे हा 500वा त्याचा अभंग लिहिला जातो आहे आणि त्या निमित्ताने एक वेगळा व्हिडिओ मी आवर्जून आमच्या प्रेक्षकांसाठी करू इच्छितो. बरेच जण जेव्हा व्हिडिओच्या खाली ती उसंतवाणी येते, सगळ्याच व्हिडिओला असते असं नाही, आणि त्याच्याबद्दलच्या वेगळ्या प्रतिक्रिया आवर्जून लोक खाली देतात. उसंतवाणी हा काय प्रकार आहे ह्याच्या बाबतीतही आम्ही यापूर्वी एक व्हिडिओ केला होता, त्याच्यात खुलासा केला होता. आता मी तो परत एकदा करू इच्छितो. संतवाणी असा जो शब्द आलेला आहे आणि त्याचा उपहास आणि व्यंग करायचं म्हणून, जसं मराठवाडा ही संतांची भूमी आहे आणि ती उसंतांची पण भूमी आहे असं कवी फमू शिंदे यांनी गमतीनं म्हणलेलं होतं. आणि तो उसंतवाणी हा शब्द संतांची भूमी आणि उसंतांची भूमी त्याच्यावर मला तो सुचला होता. आणि त्या अनुषंगाने प्रचलित ज्या काही घटना आहेत, राजकीय घडामोडी आहेत, बाकीच्या काही सामाजिक पण घटना आहेत आणि काही मोठ्या व्यक्ती त्यांचं निधन झाल्याच्या नंतर त्यांच्या मृत्यूपर लिहिलेल्या पण काही रचना, अशा सगळ्याला मिळून ते उसंतवाणी असं नाव दिलेलं होतं. मला जी भूमिका आता ह्या 500व्या उसंतवाणीच्या निमित्तानं मांडायची ती थोडीशी जरा वेगळी आहे. ती या पद्धतीने की एरवी आपण त्याचं सगळं सामाजिक ह्याच्यावरचं आणि विशेषतः राजकीय व्यंग जास्त होतं, पण त्याच्या जोडीनं एक दुसरा जो भाग आहे, व्यंगचित्र नावाचा जो प्रकार आपल्याकडे होता, तसं शाब्दिक व्यंगचित्र आपण म्हणूयात, असं नियमितपणे आपल्याकडे लिहिल्या जात नाही. त्याचं कारण असं आहे की एकतर अशा पद्धतीची कविता लिहिण्याची पद्धत आपल्याकडे नाही. हिंदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे राजकीय व्यंग, कवी संमेलनामध्ये सुद्धा व्यंग कविता फार मोठ्या प्रमाणात सादर केल्या जातात, त्या तुलनेमध्ये मराठीमध्ये फार नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी की जी वृत्तपत्र या सगळ्याला पाठिंबा देत होते, लिखित स्वरूपातली जी सगळी माध्यमं होती, वर्तमानपत्र, त्याच्यामध्ये व्यंगचित्राला जागा असायची. टाइम्स ऑफ इंडियामधलं आर के लक्ष्मण यांचं अतिशय गाजलेलं नाव आहे ते आणि त्यांची व्यंगचित्र गाजलेली आहेत. दक्षिणेतल्या काही वृत्तपत्रांमध्ये पण ती नियमित येतात, आजही येतात, पण रोज येतात असं नाही. आपल्याकडे लोकसत्तानी अजूनही नियमितपणे प्रशांत कुलकर्णी यांचं व्यंगचित्र येत आहे. अशी फार थोडी आहेत की ज्यांची व्यंगचित्र नियमित स्वरूपामध्ये येतात. शाब्दिक स्वरूपामध्ये व्यंगचित्र आवश्यक आहे असं मला यासाठी वाटलं. दोन गोष्टी आहेत. एक तर उपहासा केल्याच्या नंतर, व्यंग दाखवल्याच्या नंतर जो एक आपण हसतो किंवा त्या निमित्तानं आपली एक भावना जी असते ती समोर व्यक्त होते आणि ते एका निरोगी समाज रचनेचं द्योतक आहे. त्याच्यामुळे हा जो मुद्दा आहे की जिथं ज्या ठिकाणी व्यंगावरती लोक खुलून दाद देतात किंवा अगदी प्रस्थापित राजकीय कार्यकर्ते सुद्धा व्यंगाची परिभाषा समजून घेऊन त्याच्यावरती त्या पद्धतीनं प्रतिक्रिया व्यक्त करतात, ही गोष्ट मला फार महत्त्वाची वाटते. आणि हे एक सुसंस्कृत समाजाचं लक्षण आहे की तुमच्यामध्ये असलेले एकूण परिस्थितीच्या संदर्भातले जे काही वैगुण्य आहे ते पण तुम्ही अशा पद्धतीने शाब्दिक सौंदर्याचं त्याला कोंदण देऊन मानता. एरवी ज्याला आपण भांडणं करताना शिव्यासारखे जे आपल्याकडे अपशब्द आपल्या तोंडामध्ये येतात, तर ते तसं न होऊ देता तुमचा जो राग आहे, तुमची जी अस्वस्थता आहे ती बाहेर पडताना अशा पद्धतीनं ती येऊ नये. ह्याच्या उलट तुम्हाला जे काही व्यक्त करायचं आहे त्याच्यामध्ये रोष असतो, त्याच्यामध्ये आक्षेप असतात, तसंच काही ठिकाणी भलावण सुद्धा असते. म्हणजे असं नाही की फक्त आपण आक्षेपच व्यक्त करतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की तिच्यासाठी हा जो अभंगांची जी रचना शैली वापरलेली आहे ते पण मला आवर्जून एक सांगायचं आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की ह्या अभंगांच्या रचनाशैली कशासाठी, म्हणजे त्यांचा प्रश्न असतो की कशासाठी निवडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक खुलासा फार चांगला केला होता. त्यांनी मूक नायक आणि बहिष्कृत भारत हे नियतकालिक जेव्हा सुरू केली त्या संदर्भात, की त्यांनी त्याच्या आधी सगळं संत साहित्य मुद्दामून आणलं आणि जेव्हा त्यांना विचारले गेले त्यांच्या अनुयायांकडून की तुम्ही ज्या हिंदू धर्मावरती टीका करता त्या सगळ्या संत साहित्यांचं तुम्ही कशासाठी परिशीलन करता, बाबासाहेबांचं उत्तर मोठं विलक्षण आहे की ज्या समाजापर्यंत मला हे माझं म्हणणं मांडायचं आहे त्याची भाषा समजून घ्यायची असेल तर वारकरी संप्रदायाने ज्या काही गोष्टी वापरलेल्या आहेत, ज्या रचना वापरलेल्या आहेत त्यांचा अभ्यास करावा लागेल, कारण की ती लोकांपर्यंत थेट पोहोचणारी अशी त्यांची भाषा आहे. त्यासाठी त्यांनी जो आकृतिबंध अभंगांचा जो स्वीकारलेला आहे, ओवी पण आहे, जात्यावरची ओवी आणि नंतर एकनाथांसारख्या लिहिलेली 4 चरणाची पूर्ण ओवी, ज्ञानेश्वरांची 3.5 चरणाची आहे, एकनाथांची 4 चरणाची आहे. पण याच्यामध्ये जास्त लोकप्रियता लाभली ती अभंगांना. सगळ्याच संतांनी अभंगांमध्ये रचना केलेल्या आहेत. अभंगाच्या रचनेचं जे वैशिष्ट्य आहे त्याच्यातून तुम्हाला 2-3 गोष्टी मांडता येतात. प्रचलित सामाजिक परिस्थिती मांडता येते, त्याच्यानंतर आध्यात्मिक काही विषय फार ताकदीनं अभंगामध्ये आलेले आहेत आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चालू ह्याच्यातल्या घडामोडी संदर्भातला जो भाव व्यक्त करायचा त्याला तो आकृतिबंध फार पोषक आहे.
त्याची रचना काही जणांना असं वाटतं की ही या पद्धतीने केलेली रचना ही नवीन नाही. अभंगांचीही रचना आणि अभंगही गोळीबद्ध असणे म्हणजे 6, 6 आणि 6 असे 6 अक्षरांचे 3 चरण असतात आणि 4 अक्षरांचा चौथा चरण असतो. म्हणजे साहित्रिक 18 आणि 4 22 अक्षरांचं मिळून ते एक कडवं होतं. असे 7 कडवे. ही व्याख्या संत नामदेवांनी करून ठेवलेली आहे. तुकारामांनी काही अभंगांमध्ये स्वातंत्र्य घेऊन थोडीशी वेगळी रचना केली, ती गोष्ट वेगळी. आणि ते त्यांनी त्यांना जो भाव व्यक्त करायचा आहे त्या अनुषंगाने केलेली आणि ती त्याला शोभून पण दिसते. पण जी व्याख्या संत नामदेवांनी 700-750 वर्षापूर्वी केलेली होती की अशा पद्धतीच्या 22 अक्षरांचे 7 कडवे म्हणजे ती अभंगाची रचना पूर्ण होते. काही जण आवर्जून जेव्हा विचारतात त्याला अनुकरण करायचं म्हणून पण काही जणांनी रचना करून पाहिल्या. ह्याच्यामध्ये पहिले जे 6 कडवे असतात त्यांच्यामध्ये तो विषय प्रतिपादन केलेला असतो. पहिल्या कडव्यामध्ये शक्यतो सुतोवाच म्हणजे कुठल्यावरती हे असणार आहे. बाकीच्या उरलेल्या 5 कडव्यांमध्ये त्याच्यावरचं थोडंसं विश्लेषण असतं आणि शेवटचं कडवं हे त्याला म्हणतो आपण सार काढल्यासारखं किंवा त्याच्यातून काहीतरी एक सांगायचं आहे, नुसतं वर्णन करायचं नाही, काहीतरी सांगायचं आहे. अशा पद्धतीने ही ढोबळमानानं रचना आहे अर्थातच. दुसरी एक गोष्ट मला आवर्जून ह्या 500व्या उसंतवाणीच्या निमित्तानं खुलासा करायचा आहे की हे चालू घडामोडींवरचं हे प्रतिक्रिया आहे, शाब्दिक स्वरूपातलं वर्णन आहे. तेव्हा त्याच्यामध्ये चालू शब्द आहेत, वेगवेगळ्या भाषेतले शब्द आहेत, काही चालू ज्या संकल्पना आहेत, जे शब्दप्रयोग वापरले गेले जे जशाला तसे मी पुन्हा येणार. आता हे जे वाक्य आहे ते त्या काळातलं आहे, तेव्हाच्या राजकीय परिस्थितीला शोभून दिसतं, ते नंतर वापरलं तर कळणार नाही. ह्या रचनांची जशी बलस्थानं आहेत की तेव्हाच्या चालू घडामोडींवरचं ते कुरकुरीत चुरमुरीत असं काहीतरी काय भाष्य आहे. पण त्याच जोडीला दुसरी एक अडचण अशी आहे की तेव्हाचे जे संदर्भ बाजूला केले तर मग त्याचा आनंद आस्वाद घेता येत नाही. म्हणजे काही दिवसाच्या नंतर म्हणजे उदाहरण म्हणून मी सांगतो की पश्चिम बंगालच्या निवडणुकीवरचे उसंतवाणी लिहित असताना फुरफरा शरीफचे अब्बास सिद्दीकी यांचा जो उल्लेख आलेला आहे तो आता ज्यांना राजकीय याच्यात सुद्धा काही रस असेल त्यांना ते कळणार पण नाही तेव्हा काय होतं ते. किंवा आता जेव्हा ईडीच्या कारवाया चालू आहेत आणि ते संदर्भ येत आहेत काही दिवसाच्या नंतर त्याचा संदर्भ पण राहणार नाही. त्याच्यामुळे ह्याची मजा ही जसं आपल्याकडे म्हणतो आपण गरम गरम तव्यावरची पोळी किंवा गरम गरम खाण्यामध्ये जसं आहे तसं हे गरमागरम आहे रोजच्या घडामोडींवरचं आणि त्याचा आस्वाद तेव्हाच घ्यायचा आहे. नंतर फार थोड्या रचना आहेत म्हणजे 500 मधल्या जेमतेम 50-60 अशा रचना निघतील की ज्या सार्वकालिकरित्या म्हणजे नंतरही केव्हा तरी वाचल्या तरी त्याचा आस्वाद आपल्याला घेता येऊ शकेल. अजून एक जो शेवटचा महत्त्वाचा मुद्दा वेगळा म्हणून ज्यासाठी मी व्हिडिओ करतो आहे ह्याच्यामध्ये तुम्ही प्रेक्षक असो किंवा मी जेव्हा समाज माध्यमावरती हे टाकतो आणि ते वाचणारे जे वाचक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आहेत त्यांचं काय म्हणता येईल की त्यांचं योगदान फार मोठं आहे. कारण की हा मुळात रचना प्रकारच असा आहे की तो तुम्ही चालू घडामोडी केला तो मांडला आणि त्याच्यावरच्या प्रतिक्रिया आल्या. हे असं नाहीये की कवीनं लिहून ठेवलं आणि कधीतरी नंतर ते वाचकांच्या समोर जाणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये समाज माध्यम आणि हे जे नवीन तंत्रज्ञान आले ना त्याचा वाटा खूप मोठा आहे. किंवा आता तुम्ही जे पाहताय हा जो सगळे आमच्या अॅनालायझरवरचे हे व्हिडिओ आहेत या सगळ्या माध्यमांचा खूप मोठा वाटा आहे. कारण की हे तुमच्यापर्यंत चालू घडामोडी तातडीनं पोहोचवत आहे. आणि ही जी माध्यमं आहेत की एरवी बाकीच्या माध्यमांच्या बाबतीमध्ये असं होतं की तुमच्या घरातला टीव्ही आहे, सगळे घरातले लोक मिळून पाहतात, वर्तमानपत्र सगळ्यांच्यासाठी आहे. पण ह्याच्या बाबतीमध्ये असं आहे की हे पर्सनलाइज वैयक्तिक असं माध्यम होऊन बसलेलं आहे की मोबाईलवरती तुम्ही पाहतात आणि बऱ्याचदा बहुतांश वेळा तो माणूस हा एकटा असतो. त्याच्यामुळे आम्हालाही ही रचना ही मांडणी करत असताना एकच माणूस कोणीतरी ऐकणार आहे ना मी त्याच्याशी संवाद साधतो आहे अशी जी भावना आहे ती व्यक्त करायची असते. त्याच्यामुळे बऱ्याचदा या उसंतवाणीमध्ये सुद्धा काही असे बारीक शब्दप्रयोग वापरलेले असतात आशयाच्या दृष्टीनं की तो माणूस वैयक्तिक पातळीवरती ते वाचणार आहे आणि प्रतिक्रिया देणार आहे हे जाणून तसं लिखाण केलेलं असतं. म्हणून त्याची रचना ही वेगळी आहे. म्हणजे एरवी बाकीच्या कवितेच्या बाबतीमध्ये जी रचना वेगळी असते तशी ह्याची पण रचना वेगळी आहे. थोडासा तंत्राचा भाग आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणामध्येच फक्त यमक येतं. पहिलं चरण जे आहे त्याच्यामध्ये यमक येत नाही आणि शेवटचं 4 चरणाचा जो तुकडा आहे 4 अक्षरांचा त्याच्यामध्ये पण यमक येत नाही. ते बऱ्याचदा लक्षात येत नाही काही जणांना. म्हणून मग ती मी आवर्जून सांगतो आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणामध्येच यमक आलेलं असतं आणि त्याच्यामध्ये आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये एक थोडासा खटका असतो. म्हणजे ते जे 4 अक्षर येणार आहे त्याच्यामध्ये ती पूर्ण पहिली जी रचना आहे ती संपते आहे.
एक मुद्दा जो मला आवर्जून तंत्राच्या बाबतीतला मांडे, जसं गझलेच्या शेरामध्ये शेवटचा जो शब्द आहे त्याच्यावरती भर दिलेला असतो. तो रदीफ आणि काफिया तो जुळण्याच्या बाबतीमधले जसं आहे तशाच पद्धतीने ह्याही ठिकाणी त्या 4 चरणांमध्ये शेवटच्या 4 ओळीमध्ये ते संपतं कुठंतरी. मग पुढचा जो चरण होतो तो शक्यतो दुसरा सुरू होतो. दुसरा एक भाग मला सांगायचा आहे की मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी त्याच्यावरती दिलेल्या प्रतिक्रिया, लोकांनी व्यक्त केलेली भावना, लोकांच्या अपेक्षित असलेले विषय, अशा पण सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव आम्ही ह्याच्यामध्ये केलेला आहे. अनलादरवरती व्हिडिओ करत असताना व्हिडिओ बाकीची केलेली मांडणी आणि शेवटी जी काही उसंतवाणी येते त्याच्या उसंतवाणीवरची प्रतिक्रिया किंवा त्याच्यातून म्हणजे ते काय म्हणता येईल त्याला की सगळं संपृक्त असं पूर्ण सगळं जे काही 10 मिनिटाचं बोलणं आहे ते अगदी त्या छोट्याशा 1 मिनिटाच्या उसंतवाणीमध्ये असं बऱ्याच जणांना वाटतं. त्याचं कारण एक आहे की हे मुळातच कविता हा प्रकारच संपृक्त असा मानला जातो, भाषेचा कॉन्सन्ट्रेटेड ज्याला आपण म्हणतो, की ज्याच्यामध्ये अनावश्यक शब्दांना जागा नसते, नेमक्या अतिशय कमी याच्या आणि ते सूचक असतं. कर्ता कर्म क्रियापद अशी जी रचना एरवी बोलण्यातून किंवा लिखाणामध्ये येते तशी तिथे नसते. काही गोष्टी तुम्हाला समजून घ्याव्या लागतात किंवा काही शब्द असे वापरलेले असतात की जे एरवी आपण गद्य स्वरूपामध्ये जेव्हा लिहितो तेव्हा ते वापरत नाही. पद्य स्वरूपात लिहित असताना सूचक पद्धतीनं फक्त म्हणजे तो अर्थ सूचित करायचा असतो किंवा एका ह्याच्यातून जास्त पद्धतीचे पण अर्थ कसे निघू शकतात वेगवेगळे असं पण त्याच्यामध्ये असतं. गद्य मजकुरामध्ये एकच अर्थ निघतो किंवा क्वचित असं होतं, पण पद्य मजकुरामध्ये जास्त अर्थाची शक्यता असते. संतांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये अभंगांसारख्या रचनेला लोकप्रियता दिली. अभंग मुळात हा आकृतिबंधच अतिशय संपन्न असा केला. त्याच्यामुळे आमच्यासारखे जेव्हा ते आता वापर करतायत तेव्हा 90% जवळपास काम आधी झालेलंच असतं. लोकांची मानसिकता तयार झालेली असते, लोकांना ते जवळचं वाटत असतं. त्याच्यामधली जी सहजता आहे रचनेतली ती त्यांना नकळतपणे परंपरेनं लहानपणापासून आपल्या कानावरती पडल्याच्या नंतर जसं जात्यावरच्या ओवीची एक जी विशिष्ट लय असते ती नकळतपणे आपल्यामध्ये भिनलेली आहे. स्वाभाविक अशी ती लय. तशाच पद्धतीनं ही अभंगांची जी रचना पद्धती आहे ती स्वाभाविकपणे मनामध्ये रुजलेली असताना त्याच्यामुळे जेव्हा केव्हा हा अभंग समोर येतो तेव्हा आपण लगेच त्याच्याशी तादात्म्य पाहतो. काही जणांना असं वाटतं की सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात किंवा काहीच लोकांच्या बाजूनं किंवा काहीच लोकांच्या विरोधात असं कसं काय लिहितं. वास्तविक पाहता असं काही नाही. ज्या काही चालू घडामोडी आहेत त्याच्यावरची ती प्रतिक्रिया उमटलेली असती. कोणाच्या बाजूनं किंवा कोणाच्या विरोधामध्ये अशी ती नाही. कुठल्याही पक्षाची अधिकृत अशी बाजू, मी स्वतः कुठल्याच पक्षाचा अधिकृत सदस्य नसल्यामुळे मला घेण्याचं काही कारण नाही. माझी बांधिलकी सर्वसामान्य वाचकांशी आहे. फक्त एक गोष्ट आहे की जी एक आपण वैचारिक चौकट म्हणून मान्य करतो. मी स्वतः स्वतंत्रतावादी विचाराचा आहे. शेतकरी संघटनेचा बिल्ला लावतो तेव्हा शेतकरी संघटनेनं शेतकऱ्यांपुरतेच विचार मांडले असा गैरसमज होऊ शकतो, पण तो जो स्वतंत्रतावादी विचार आहे ती एक मुख्य चौकट माझ्या मांडणीची वैचारिक चौकट म्हणून राहिलेली आहे. त्याच्यामुळे त्या वैचारिक चौकटीमध्ये न बसणाऱ्या काही गोष्टी आहेत, खटकणाऱ्या काही गोष्टी आहेत, त्यामुळे त्याच्या विरोधामध्ये तशी माझी ती प्रतिक्रिया उमटते. ती काही वेळा राजकीय पक्षांना गैरसोयीची असते, काही वेळांना सोयीची असते. त्याच्यामुळे ही जी या सगळ्या ह्याची जी रचना आहे ती तुम्ही त्या अनुषंगानं समजून घ्या. ही जी 500वी उसंतवाणी आहे ती तुम्हा सर्व प्रेक्षकांच्या चरणी मी अर्पण करतो. अर्ध सहस्त्रक झाली वाटचाल कौतुकाची माळ गळ्यामध्ये, केवळ ना काव्य आता झाले व्रत ठेवे कार्यरत सदैव हे, विनोद बुद्धीनी जपाया विवेक प्रयासहा नेक इवलासा, याच दिनी दिली चले जाव हाक महात्म्याचा धाक ओळखातो, मुजोरज बने होतो निरंकुश लावणे अंकुश गरजेचे, नाही एक देव संतवा महात्मा हर एक आत्मा जागा हवा, कांत लावियेली छोटीशी पणती, कांत लावियेली छोटीशी पणती तिची हो गणती विवेकात, तिची हो गणती विवेकात. 8 ऑगस्ट याच दिवशी महात्मा गांधींनी गोवालिया टँकवरती चले जावचा नारा दिला होता आणि 9 तारखेपासून मग त्याला आपण ऑगस्ट क्रांती म्हणतो त्याची सुरुवात झाली. महात्मा गांधींच्या त्याचा संदर्भ मी या 500व्या उसंतवाणीशी थोडासा वेगळ्या पद्धतीनं जोडतो आहे. आता प्रत्येकच माणसाचा विवेक कायमस्वरूपी जागा ठेवायची या लोकशाहीच्या व्यवस्थेमध्ये गरज आहे, कारण आपण आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 75वे वर्ष साजरं करतो आहोत.
त्यावेळीस म्हणजे एक काहीतरी अशी घटना घडली आणि आपण तेव्हा इंग्रजांना चले जाऊ म्हणलो, ही तेव्हाची परिस्थिती होती. पण आताही प्रत्येक अनिष्ट गोष्टींना, प्रत्येक अविवेकी गोष्टीला चले जाऊ म्हणण्यासाठी जो एक प्रयास मी स्वतः छोट्या प्रमाणामध्ये उसंतवाणीसारख्या सामाजिक भाष्यातून करत आहे, तो तुम्ही सगळ्यांनी तुमच्या तुमच्या पद्धतीने तुमचा विवेक जागा ठेवण्याच्यासाठी जरूर करा. आणि सगळ्या माणसांनी मिळून अशा पद्धतीनं जर आपण विवेक जागा ठेवला तर एकूणच समाजाची नैतिक पातळी आपण उंचावू शकतो. ही आमची प्रामाणिक भावना आहे. ही भावना संत साहित्यातून आलेली आहे, आपल्या नेत्यांच्या वर्तनातून आणि मांडणीतून आलेली आहे. आणि सगळे समाज धुरीण केवळ स्वातंत्र्य चळवळीमध्ये कार्यरत होते ते नाही, आताही जे सामाजिक क्षेत्रात काम करतात ते पण सगळे यासाठी प्रयत्न करतायत. आपण सगळे मिळून आपल्या देशाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं हा विवेकवादी विचार जो आहे तो पुढे नेऊयात. त्यासाठी सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या परीनं प्रयत्न करण्याची गरज आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. ही 500वी उसंतवाणी सर्व प्रेक्षकांना, समाज माध्यमावर वाचतात ते सर्व वाचकांना विनम्रपणे अर्पण.